तर आज आम्ही परीला आपल्या गोंड्याला छान असे मिशोवरनं थोडी छोटी शॉपिंग केली. 1000 पेक्षा पण कमी असती अशी शॉपिंग केली. ज्यामध्ये तिचे लिटरली 6 3-3चे पॅकचे 6 ड्रेस जे डेलीसाठी आहेत. प्लस जे आपण बाहेर पण घालू शकतो असे 2 ड्रेस आणि एखाद हेडचे ॲक्सेसरीज आहेत. म्हणजे आपला गोंड्या आता बसतोय, आता रांगायला शिकतोय म्हटल्यावर मग तिचा तोल इकडे तिकडे जाऊ शकतो. मग त्यासाठी हेड ॲक्सेसरीज हो. तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच काय काय ड्रेस जे आहेत ते लिटरली ₹80 पण आहे. म्हणजे टॉप आणि बॉटम दोन्ही मिळून ₹80 आहेत आणि 100% कॉटन वाले पण आहेत. तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. तर सध्या तर आता जसजसे प्रोडक्ट्स आलेत तसं त्या दिवशी आपण रेकॉर्ड केलेले आहेत. तुम्हाला जर प्रोडक्टची जर लिंक पाहिजे तर कमेंट करून नक्की सांगा किंवा आपल्या व्ह्यू प्रोडक्ट्सवर क्लिक कराल तर त्यामध्ये तुम्हाला भेटूनच जाईल. तर सध्या हे जे बघा हा असा टॉप टू बॉटम आहे परीचा आपल्या गोंड्याचा. एक नंबर हा का. तर सध्या तर हे असे आणि तुम्ही पावसाळ्यात पण घालू शकता. हे बघा हे असं एक हे असे हे 3 आलेत. हे आणि बॉटम आहे ह्याच कलरचा बॉटम आहे. आता हे मी ठेवले आम्ही आतमध्ये. हे धुवून वापरतो आम्ही कारण की धुवून कोणत्या पण नवीन गोष्टी म्हणजे नवीन गोष्टी नाही म्हणतात कोणते पण नवीन कपडे वगैरे जर तिला घेतले तर आपण धुवूनच वापरतो. तर म्हणून ते धुवायला टाकलेत. आणि ह्याचा सेट हा एक सेट आहे आणि ह्याचा असा सेट इकडे गोड दिसतो ना तिला काल घातलेला मी. हो पण मला तो व्हिडिओ घेता नाही. आता उद्या मी अल्टरनेट असं घालेल नाही तर उद्या मी त्यांनी ते मी घातलं ना की मी त्याचा व्हिडिओ नक्की घालेल. म्हणजे तुम्हाला डेली ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. आता हिला आले झोप म्हणून हे एवढा सगळा आटापिटा चालू आहे. तुम्ही आता बघू शकता जवळजवळ 11:15 वाजलेत रात्रीचे तेव्हा मी इंट्रो घेतोय. आणि कारण पण तसंच आहे कारण की आल्या आल्या पहिले तिला ट्राय नाही केले आपण हे कपडे तिचे. आल्या आल्या पहिले आपण टाकले ह्याला वॉशिंग मशीन मध्ये धुवायला. आता ते रात्र झालेत म्हणले आता सुकलेत म्हणून मग ते घातलेत. आता मग तुम्हाला घालून ट्राय करून दाखवते. प्रत्येक जो ड्रेस आहे हा पण लिटरली ₹80 आहे. म्हणजे ₹231 3 आलेत. ₹77 एक असे आपल्याला हे पूर्ण एक सेट पडलाय ₹77चा. तर तुम्हाला प्रोडक्टची लिंक सर ऑब्विस आहे तुम्हाला भेटेल. असं व्हिडिओ चालू करू तुम्हाला दुसरे पण प्रोडक्ट्स हळूहळू भेटतच जाईल. तर फ्रेंड्स परीचे अजून 2 पार्सल आले. 2 आहेत का एक माहित नाही पण पार्सल आले. तर आता आपण तेच घ्यायला जाऊया. परीला इथंच ठेवू आणि आपण जाऊन येऊ. परीला घेऊन जाऊ. ठीक आहे परीला पण घेऊन 2. तर आता आपण पोहोचलोय घरी. तर आता सायली बघते येईनच झाले काय तुझे ड्रेस नाईट सूट. हे काय मग हेड प्रोटेक्टर आय थिंक. बघ तरी मग काय खोल ना पूर्ण. हेड प्रोटेक्टर हा ना बघू काय झालं बाबूला माझ्या गप का झालाय बाहेर खेळत होता. बघत होता सगळं इकडं तिकडं. बाबे आता माझ्या ह्याला जाणार. ओ अजिमो शान शहनशाह. अगं नाही काय बाबा काय खाली कर खाली. घाबरली का. अजिमो शान शहनशाह. तुला नाही बाबू बस असंच बसा आता काय. आता बघ हेला म्हणतात प्रोटेक्टर. आता इकडं पडली तिकडं पडली पाटाणीला कसं लागेल तसं ह्याच्यावर तर लागत नाही म्हणा. पण तरी पण कुठं काय कोपरा लागेल काही विचार तरी चांगले कर. मी घेतलेला चांगला. आणि काय तिला आंघोळ घातली नाहीये मी कारण तिला ताप येतो म्हणून मी फक्त चोळते मालिश करते आणि स्पॉन्जिंग करून घेते. बघा नाही इथं किती साऱ्या मुंग्या नाही झाल्या हे मच्छर घातलं तेव्हा काय रडले. ती म्हणते डोक्याला हातच लावू नका. तिचं म्हणणं असं माझ्या डोक्याला कोणी हात लावलाच नाही पाहिजे. आता पण तिच्या डोक्याला असा हात लावला. काय केलं मी काय केलं आता तूच सांग काय केलं मी हिला. ए गोंडू कसा दिसतोय
झाडात सगळ्या सगळ्या गोष्टीला येड लावतो पण तिच्या आपली हार मानतो. तर ठीक आहे, आता सध्या तर आमचं रिव्ह्यू ह्याचं चालू आहे, हिचं बघू आपण. तसं ह्याच्यात तर काय लागणार नाही, ह्याच्यावर म्हणजे ह्याच्यावर जरी पडली तर हे पूर्ण मऊ आहे. ह्याच्यामुळे ह्याच्या इथपर्यंत येणार. हा म्हणजे ह्याच्यामुळे पण लागत नाही तसं जास्त असं म्हणून. ठीक आहे, आता काय तिला कळाले डोक्यावर काहीतरी आहे. हलवत पण नाही डोका. मिंचू आपल्या माहिती कपडे घातलं कसं बसायचं तसं बसते शाळात. ती घाण येते काढ तिच्या तोंडात न टाकू. परीला मिशोवरतून कपडे मागवले होते तर आता ते आलेत. आता सध्या परीचं नेम करायचं टाइम झाला म्हणून आपण थोडा वेट करू. थोड्या वेळाने हे ओपन करून बघू ह्याच्यात नक्की कसे आहेत. तर एक साईज मोठी मागवली आम्ही. तरी आपली 8 मंथची, आपण 9 to 12 मंथ्स मागवलंय. बघू आता कसं दिसतंय, तिला घालून पण बघू कसं दिसतंय ते. तर सध्या तिला आता पाजायचं चालू म्हणून मग थांबू जरा वेळ आणि मग जरा वेळाने बघू कसं दिसतंय. तर आता सायली ओपन करते ड्रेस. गोंड्या बघा कसा बघतोय. हो बाबू तुझंच आहे. कैची जायचं नाही, काल माझ्या हातात नाही घेतलेली, कुठे ठेवली? तुझ्या जाईल. अरे हो तुझंच आहे बाबू. हो ते उलट कर. हे हा ऍड्रेस आहे ते. हे आय लव्ह मॉम दोन्ही आहे. वरचं आलं कसं असल? हे आय लव्ह मॉम वाला आहे. अरे उई, आता हिला वाचायला कळतंय, बघते ते. क्वालिटी तशी आहे ना ग. अगं सॉरी, येईल का गोंड्याला? पूर्ण फ्लॅटच आहे का? मला नाही माहिती. हा ब्लॅक आहे हे वाला. पण ठीक आहे, वाढता वयाला. हे केवढं. अरे हे ते पातळ आहे का जरा? ठीक आहे, उलट गरमीत वगैरे घालायला. एवढं पण पातळ नाही ने, कपडा बरोबर आहे. हा पातळ आहे बघ, आरपार दिसतंय बघ. ते ते ह्याच्यामध्ये दाखवताना कसलं जाड दाखवलेलं, कुठे गेलं? मोबाईल दे तुझा. ठीक आहे, तुम्हाला पॅक ऑफ टू मध्ये काय भेटणार? कसलं जाड दाखवलंय. हे दोन ब्लॅक आहे, हे ब्लॅक व्हाईट आणि ग्रीन आहे. हे वाला भारी वाटते मला, पण हे पण पातळ निघालं तर काय करते? पातळ तर पातळ चांगलं. ते हे वाला घालून बघ, हे नंतरला घालता येईल, पण ते वाला घालून बघ. मोठं निघालं. हा सेम वाटतंय याचं. 9 to 12 मागवलं बघ बघ तर. हे काय थोडं नॉर्मल, हे घालून बघ ना हे. हा देते तुलाच. ठीक आहे. आता आम्ही हिला घालून ट्राय करून बघतो नक्की कसं दिसतं, त्यामध्ये मला दाखवतो. तर गोंड्याला आपण आता घातले कपडे. मेन गोष्ट काय माहितीये, डायपर वरच घातलंय म्हणून ते कसं फुगलंय बघा. छान दिसतं ना. पण बघू सगळ्यांना दाखव. पोगा कसा दिसतो आमचा पोगा. आगा 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 आगा. एक इकडे एक तिकडे. कसा दिसतो पोगा. चहाचा डाग पण सांडला. काय रे गोंड्या, कसा दिसतो? कसं दिसतंय हे ट्राय करूया. हा ना. हो आय लव्ह मॉम. ह्याची प्रिंटची क्वालिटी एवढी खास नाही याची, पण हे 230च्या मानाने लय चांगलं असं वाटतं. सॉरी, हे घालतो. अरे आडे आडे आडे.
सध्या जी फेज चालू आहे ती अशी आहे की तिला फक्त आणि फक्त मम्मा लागते, त्यात ती आजारी आहे. परीला आपल्या येतोय ताप 2 दिवस झाला. आज रिकवर आहे. आता नाही आजपासून, काल रात्रीपासून ताप असा नाहीये. पण ते असं झालंय, आता तिला रडायला लागली की ती अशी शोधते की मी कुठे. आता जातच नाही कोणाकडे. गोंडो त्याच्याने मग माझी पण एकदम हालत खराब झाली. परीने आता हा सेकंड ड्रेस ट्राय केलाय. परी बघा कशी दिसते. डायपरने जरा घोळ केलाय. ते डायपर मी तिला घातलंय ना. मी हे पाऊस चालू असल्यावर तिला हे डायपर घालते का, तर आता पावसाळ्यात जास्त सू करते, मग मी 2-2 तासांनी ते चेंज केले. आता घातले तिला कपड्याचं डायपर, त्यामुळे कशी दिसते शूच्या इथे. असं वाटते काय भरलंय. असं ते बाबू, परत ना जेव्हा टाइम चांगल्या दिवशी घालू तेव्हा परत दाखवूया. आता ह्याच्यावर तिच्यासाठी व्हाईट कलरचे शूज मागवते. कसा आहे पोरगा माझा, कोण म्हणेल का? पोरगी पोरगा आहे. तुम्हाला काय वाटतं, पोरगा वाटतं की पोरगी? परी तुमची, तिला सध्या तब्येत ठीक नसल्यामुळे तिचा चेहरा उतरलेला आहे. ठीक म्हणजे तब्येत सध्या म्हणजे आता हाय, बरी आहे आता, बरी आहे. पैशाच्या मानाने वरती आहे ना. हा, मला तर आवडलं. तुला? मला पण आवडलं, पण माझ्याकडनं झाला प्रॉब्लेम. मी आता जाते पटकन आणि हे करते. इथे पडला चहाचा टॅग. जाईल ना, जाईल जाईल, मला काय माहिती, आता तू घालवते. आणि ह्याच्यावर व्हाईट कलरचे शूज मागूया. हा, दोन्ही याला व्हाईट कलरचे भारी. पण हे असं वाटतंय मम्मीच्या नावाचा निषेध करायला चालले. आमची मम्मा आगाव आहे, ब्लॅकच घालून. आय लव्ह मॉम. आय लव्ह मॉम, पण नक्की पॉझिटिव्ह वे मध्ये का निगेटिव्ह वे मध्ये? आय लव्ह मॉम ब्लॅकच घातलाय. हो चल. तर फ्रेंड्स, तुम्हाला परीचे कपडे कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हालाही असे कपडे किंवा काय अजून काय घ्यायचं असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल. आणि आपल्या व्यू प्रोडक्ट्स म्हणजे आपली व्हिडिओ चालू केल्यावर व्यू प्रोडक्ट्स येईल, तर त्यात पण दिसेलच. तर पहिल्यांदा आम्ही शॉपिंग केली होती मिशोवरनं, ते पण पहिलीसाठी. तर ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स असा होता, म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू प्राइस, म्हणजे पैशाच्या मानाने ते कपडे भरपूरच चांगले होते. आणि आता ते डेली वेअर साठी पण जे मागवलेत ते तुम्हाला आपल्या डेली ब्लॉग मध्ये भेटेलच. आणि या व्हिडिओला आपल्याला बनायला 2 ते 4 दिवस लागलेत, त्यासाठी सॉरी. म्हणून आपले ब्लॉग पण येत नव्हते. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथेच संपवू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.